एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. ॲक्च्युली गुड नाईट म्हणायची वेळ आली आहे. आता मी निघते. आर्यनचा बड्डे सेलिब्रेट करून घरी जायचं आहे, पॅकिंग करायची आहे आणि लेट्स सी, बघूया काय होतं. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आता वाजले सकाळचे 5. तर आपले सगळं बॅग्स पॅक करून झाल्या आहेत. ऑफिसवरनं आजीच्या बड्डेला गेलो आणि भरपूर वेळ झाला, 10-10:30 झालेली. घरी आलो, थोडंसं बॅग पॅक करायची राहिली, थोडीफार बॅग पॅक केली आणि सकाळी लवकरच उठलेलो 4:15ला, बिकॉज ट्रेनने जातो आणि 5 वाजले. आता ऑलमोस्ट 5-10 मिनिटात कॅब येईल आणि निघतोच मग डेस्टिनेशनला जाण्यासाठी. कुठे जात आहोत यासाठी कनेक्ट राहा. मला थोड्या वेळात आयडिया येईल की मी कुठे जात आहे ते घेऊन. फायनली पुणे रेल्वे स्टेशनला पोहोचलो आणि आता वाजले 5:50, म्हणजे अजून अर्धा तास बाकी आहे आणि ट्रेन आहे आमची 6:20ची. आम्ही प्लॅन केलेला की मेट्रोने पुणे स्टेशनपर्यंत येऊयात आणि मग त्यानंतर स्टेशनवरनं मग घरी जाऊयात. पण मेट्रो ही 6 वाजता चालू होते आणि मग आम्हाला नसते मिळाली ट्रेन, त्यामुळे मग आम्ही डायरेक्ट कॅबने आलो. तर वंदे भारतचा हा फर्स्ट टाइम आम्ही प्रवास करतो. ट्रेन ऑलरेडी ऑन टाइम इथे आहे पुण्यात. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम यू ऑल टू प्रीवियस डे. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर तुम्हाला थोडं अंदाज आलाच असेल मी कुठे आहे ते. तर मी जात आहे माझ्या माहेरी, म्हणजे जळगावला, आणि फर्स्ट टाइम माझा एक्सपिरियन्स असणार आहे. मी कधी पुणे टू जळगाव ट्रेनने ट्रॅव्हल नाही केलाय. म्हणजे मी मोस्ट ऑफ द टाइम, म्हणजे प्रत्येक वेळ जेव्हा इथे मी 2018 पासून होते तेव्हाही मी ट्रॅव्हलनेच करायची. ते संगीतांच्या साई रामने आता फर्स्ट टाइम आम्ही वंदे भारतने जात आहोत आणि दिग्विजय पण फर्स्ट टाइमच जात आहोत. वंदे भारतचा एक्सपिरियन्स पण कसा आहे ते. आणि ट्रेन पण राईट टाइम आहे, जसं तुम्ही बघू शकता साईडला ट्रेन आहे. तर ऑन टाइम आलेली आहे आणि 6:20ला निघणार आहे. आता बघूया, शोधतोयच आमची सीट कुठे अलोकेट आहे ते तिथे बघतो आणि जाऊन सेटल्ड होतो जरा आणि भेटूया मग आपण थोड्याच वेळात. अँड आय डोंट नो तुम्हाला कितपत आवाज होतो, बिकॉज बॅकग्राऊंडला सगळा अनाउन्समेंटचा आवाज येतोय. तर माहित नाही तुम्हाला कितपत हा आवाज पोहोचत असेल. आणि किती मस्त ना, 6ला निघालो, म्हणजे 6:30ला निघालो, 12:30 पर्यंत आपण पोहोचतो. आता ट्रॅव्हल रात्रभर ट्रॅव्हल करा, म्हणजे जर रात्री आपण 8ला बसतो पुण्यात बाहेर निघेपर्यंत 10:30 वगैरे अंदाज होतात आणि मग सकाळी मॉर्निंग आपण 8ला पोहोचतो. तर 6:10लाच आम्ही ट्रेनमध्ये पोहोचलो. 5 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर वंदे भारत ही असते आणि पुण्यापासूनच निघते. पुणे टू नागपूर याचा रूट आहे आणि हा जो डोर आहे हे ऑटोमॅटिक सेन्सर आहे त्याला, आणि नाही ओपन झालं तर तिथे बटन आहे, ते बटन आपण प्रेस करू शकतो. आणि पर पर्सन तुम्हाला 30 ते 35 किलो अलाउड आहे आणि इथे वर लगेच ठेवायला पूर्ण जागा असते. तुमच्याकडे जे काही ट्रॉली बॅग्स असतील किंवा काही सामान असेल तिथे डंप होऊ शकतं. फर्स्ट टाइम वंदे भारत मध्ये बसलाय अँड अवर बॅड लक. विंडो सीट मिळालंय, बट हे थोडस मध्ये आहे. ठीक आहे, व्ह्यू जास्त ब्लॉक होणार नाही, पण थोडं असं आहे दिग्विजयला थोडासा व्ह्यू ब्लॉक होऊ शकतोय. मस्त कम्फर्टेबल आहे सीट. ऍज पर तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुम्ही फूट स्पेस ऍडजस्ट करू शकतात आणि बॅक सीटला असं ऑप्शन अवेलेबल आहेत की तुम्ही तुमचं ब्रेकफास्ट लंच करू शकतात. त्यानंतर डीप फ्रीज आणि मायक्रोवेव्ह देखील अवेलेबल आहे. फर्स्ट एड किट सुद्धा अवेलेबल आहे एखाद्या इमर्जन्सी सिच्युएशन. त्यानंतर ट्रेन स्टार्ट झाल्यानंतर हार्डली अर्ध्या तासात ते आपल्याला वॉटर बॉटल आणि न्यूजपेपर प्रोव्हाइड करतात. मग तुमचा मस्त टाइमपास होऊ शकतो. फर्स्ट टाइम वंदे भारतचा प्रवास करतोय आणि सीट बुक केलं माहित नव्हतं. म्हणजे विंडो सीट मला बुक केलेलं, म्हणजे कोणी बसू शकतं अल्टरनेट. आणि आफ्टर मॅरेज ऑब्विसली विंडो सीट हे परमनंट वाईफ असतं. म्हणजे मी विंडो सीट आली ट्रेन मध्ये अँड आय वॉज लाईक अरे यार. थोडं मिडला हा पोर्शन आलेला आहे आणि मागे पण म्हणजे फुल विंडो सीट बघू शकतात आणि सेम तशी पुढे पण फुल विंडो आहे. हा पोर्शन मध्ये आलाय.
इधर जा रहे हो? वंदे भारत, चलो Excited. जलगाव. तू पण फर्स्ट टाइमच बसतोय ना? या दोंड्यासाठी चालू आहे. दोंडा तू आहे, मी नाही आहे. फर्स्ट जर्नी टू जलगाव वाया ट्रेन. येस. बघूयात आता किती वेळात पोहोचतो. राईट टाईम आहे की नाही. 10 मिनिट बाकी आहे. नाही असेल राईट टाईम. ट्रेन आहे पण चांगली स्वच्छ आहे, टापटीप आहे व्यवस्थित. तर फायनली निघालो आणि ऑन टाईम होती. अगदी 6:25ला डॉट इथून निघाली आहे आणि 12:30ला जळगावला पोहोचू. डिसेंबरला दिलेले आणि डिसेंबर नंतर आता जाते आणि ते पण अधिक मासाच्या निमित्ताने करायचं असेल. कडक असणार एकदम. आणि ॲज पर युअर चॉईस तुम्ही टी किंवा कॉफी घेऊ शकतात. त्यात ते आपल्याला हॉट वॉटर प्रोव्हाइड करतात आणि सॅशेज असतात. ते सॅशे त्यात मिक्स करायचे, छान स्टर करायचं आणि प्यायचं. पण आमच्या दोघांसाठीही ओके ओके होतं. म्हणजे इतकं नाही आवडलं आम्हाला चहा आणि कॉफी देखील, बट नॉट सो बॅड. मीन्स ओके ओके होतं. तुम्ही एकदा ट्राय करू शकता. बट ज्या कुकीज त्यांनी दिलेल्या 2-2 ते खूप छान होतं. आणि त्यानंतर वॉशरूम देखील एक अप्रतिम म्हणजे स्वच्छ होतं. म्हणजे रेल्वेमध्ये असं वॉशरूम अनएक्सपेक्टेड होतं. स्वच्छ होतं आणि सगळ्या फॅसिलिटीज होत्या आणि सगळं वर्किंग होतं. आणि मेन म्हणजे ते तासात क्लीन करतात, आवरली ते क्लीन करत असतात. त्यानंतर मी मस्त माझी कॉफी एन्जॉय केली आणि सकाळी खूप लवकर उठलेलो बिकॉज 4-4:30लाच उठून 5-5:30ला एअरपोर्टला निघायचं होतं आणि थोडं पॉवर नॅप घेतली त्यामुळे, बिकॉज गरजेची होती झोप लवकर उठल्यामुळे. अर्धा तास हार्डली पॉवर नॅप घेतली आणि त्यानंतर लगेच आम्हाला ब्रेकफास्ट आला. त्यात पोहा असणार आहे. पोहा बरं झालं केलं. आम्हाला दिले त्यांनी पोहे. पोहे आणि उपीट गार होतं थोडंसं. ओके ओके. नाईस. टेस्ट आहे का बघ. टेस्ट कशी आहे? ऑमलेट चांगलं. बटर काय? चांगलं आहे बटर पण. फ्रेश बटर आहे अमूल. ॲक्च्युली मनमाडच्या स्टॉपला थोडं जास्त वेळ गाडी थांबते. म्हणजे 5 ते 7 मिनिट हार्डली. आणि तिथे सगळं फूड हे डंप होतं. दुपारचं लंच सगळं ते मनमाडवरनंच पॅक होतं. तर व्हेजमध्ये पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, गुलाबजाम, दही, 2 पोळ्या, वरण भात इतके सगळे ऑप्शन होते. आणि त्यांनी 11-11:30ला सर्व केलं जे जळगावला उतरणार होते. बिकॉज 12:20ला आपण जळगावला पोहोचून जातो. त्यामुळे एवढ्या उशिरा लंच करण्यात काही पॉईंट नाही आहे. त्यामुळे 11-11:30लाच आम्ही लंच घेतलेलं. भूक नव्हती ॲक्च्युली बिकॉज पोहे आणि उपीट खाल्लेलं. पण म्हणजे टेस्ट कशी कळेल आपल्याला त्यामुळे आम्ही थोडं थोडं ट्राय केलं. आणि टेस्ट ही म्हणजे ठीक होती. म्हणजे आपण खाऊ शकतो. खूप बॅड नव्हती किंवा खूपच वाव असं नव्हतं. बट आपण खाऊ शकतो. त्यात जस्ट जेवलं आता. आणि व्हेज मध्ये पनीर, 2 चपात्या होत्या आणि राईस, जिरा राईस होता आणि डाळ होती आणि दही आणि गुलाबजाम होतं स्वीट म्हणून. दही आणि गुलाबजाम तर नाही खाल्लं बिकॉज ऑलरेडी आत्ताशी 11:15 होत आहेत. आणि घरी तर आम्ही यावेळेस ब्रेकफास्ट करत असतो. म्हणजे आम्ही जरी ऑफिसला गेलो तरी 10 वाजता ऑफिसला वगैरे जातो तर दूध वगैरे पिऊन किंवा चहा वगैरे जे काय असेल ते. आणि मग ऑफिसला गेल्यावर डायरेक्ट 1ला वगैरे लंच करतो. आणि घरी जनरली आमचं ब्रेकफास्टचं टायमिंग हे 11 वाजेचं आहे. पण इथे सकाळी ऍक्च्युली आम्ही चहा दिलेला, जसं की तुम्ही बघितलं. चहा, त्यानंतर 2 बिस्किट दिले त्याबरोबर. त्यानंतर परत व्हेज मध्ये 2 ब्रेड, बटर, जाम, परत पोहे, उपमा हे सगळं होतं. आणि आता परत लंच मध्ये बटाट्याची भाजी, पनीरची भाजी, पोळी,
वरण भात हे खूप जास्त हेवी झालं. आणि नॉनव्हेज मध्ये चिकनची भाजी आणि बाकी सगळा मेन्यू सेम होता, म्हणजे बटाट्याची भाजी, 2 पोळ्या, दही, गुलाबजाम, वरण भात. बट ओके ओके आहे फूड, म्हणजे खूप असं खाऊ शकत नाही असंही नाहीये. ओके ओके आहे, थोडस मीठ कमी होतं, बट वर्थ इट, म्हणजे ठीक आहे, खाऊ शकतो आपण. पण एवढी भूक लागत नाही, म्हणजे जर तुम्ही पुणे टू जळगाव ट्रॅव्हल करत असणार तर चालू शकतो तुम्ही, हे काहीच इन्क्लूड नाही केलं तर. म्हणजे फक्त ब्रेकफास्ट घेतला तरी चालेल, किंवा ब्रेकफास्ट लंच काही नाही घेतलं आणि जे विकायला येतं आपण त्यांच्याकडनं घेतलं तरीही चालू शकतंय, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे इन्स्टंट नूडल्स, इन्स्टंट पोहा, इन्स्टंट उपमा, त्यानंतर नारळ पाणी, मिल्कशेक, असं भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहे. आपण बघा ना, नॉर्मल ट्रेन मध्ये जातो तेव्हा आपल्याला वडापाव, समोसा, पॅटीस असं काय 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 असतं. बट इथे नारळ पाणी, कॅडबरीज, चॉकलेट्स, मिल्कशेक, ज्यूस असं वेगवेगळं आहे विकायला. असं एनिवेज प्रवास हा खूप छान होता आणि ऑलमोस्ट आता हाफ एन आवर मध्ये आम्ही पोहोचतोय जळगावला आणि खूप एक्सायटेड आहोत. बिकॉज दिग्विजय आणि मी फर्स्ट टाइम आम्ही दोघं चाललो आहोत. म्हणजे असं नाहीये, आम्ही लग्नानंतर हा आमचा सेकंड अधिक मास आहे. फर्स्ट अधिक मासाला तेच इकडे आलेले आणि दिग्विजय पण जळगावला बऱ्याच वेळ आलाय, बट काहीतरी प्रोग्राम होते पप्पांच्या वेळेस, आधीच्या वेळेस, त्यामुळेच तो आलेला त्यांच्या पप्पांच्या वर्षीला. अशाच वेळेस तो आला आणि एकदा डिसेंबरला आलेला लग्नात, पण तेव्हा फक्त आधी 15-20 मिनिट आलेला घरी. आणि हर्षदचं लग्न पण जळगावलाच होतं, त्यामुळे तेव्हा आलेला, त्यामुळे ते 15-20 मिनिटच होतं. आणि इंदोर गेलो होतो आम्ही इकडनं सगळे, सो तेव्हा पण तेव्हा मम्मी पप्पा पण सोबत होते. आता यावेळेस फर्स्ट टाइम होतोय की आम्ही दोघंच जातो. तुम्हाला फक्त आवाज येतोय बिकॉज बॅकग्राऊंड नॉईज पण आहे, ट्रेनचा नॉईज पण आहे थोडाफार, बट आय विल ट्राय माय बेस्ट. किती आवाज येतो आय डोंट नो. आणि थोड्याच वेळात पोहोचतोय आणि खूप एक्सायटेड आहोत. आणि आज गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार 2 दिवस सुट्टी आहे ऑफिसला, तर 2 दिवस टाकून मग 2 दिवस मस्त ते 4 दिवस स्पेंड करणार आहोत. आणि बघूयात काय काय होते ते, बिकॉज वर्किंग आहोत दोघं पण. त्याला वर्क फ्रॉम होम मिळालंय, पण मला वर्क फ्रॉम होमचं ऑप्शन नाही सध्या तरी, त्यामुळे मग सुट्टीच मला घ्यावी लागणारच आहे. म्हणजे तर बघू मग. थोडस ट्रेन मध्ये फेरफटका मारला, थोडं म्हटलं बघूयात कसं आहे ट्रेन, सगळी ट्रेन स्वच्छ आहे की नाही. आणि त्यानंतर फायनली आम्ही पोहोचलो जळगावला. 12:20ला डॉट ट्रेनने ड्रॉप दिला आणि ऊन हाय, गरमी, म्हणून थोडस फ्रूट सॅलड पिला आणि आम्ही निघालो आमच्या गावी जायला. आणि त्यानंतर बघा, मम्मीने जावयाच्या औक्षणाची तयारी केली. स्वागत अगदी मस्त जल्लोषात झालं. तर पुढे काय काय होईल यासाठी स्टे ट्यून. फर्स्ट टाइम म्हणजे भारतने ट्रॅव्हल केलाय, तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे फूड क्वालिटी, हायजीन, त्यानंतर सर्व्हिस त्यांची, सिक्युरिटी, डिस्टन्स किती, ऑन टाइम होती की नाही, हे सगळं. ओके, तर जसं तू ऑलरेडी सगळ्यांना सांगितलं असेल, आपला हा वंदे भारतचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. सो एक्साइटमेंट भरपूर होती आणि डाऊट पण होता की कशी सर्व्हिस मिळेल, वेळेत ट्रेन पकडता येईल का नाही, वेळेत पोहोचू का नाही, ब्ला ब्ला ब्ला, भरपूर साऱ्या गोष्टी होत्या. पण आफ्टर एक्सपिरियन्स असं समजलं की एव्हरीथिंग वॉज ग्रेट. पहिला एक्सपिरियन्स आमचा छान होता. त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच वंदे भारतमध्ये गेलो, तर आम्हाला इंटिरियर पासून, सर्व्हिस पासून, फूड क्वालिटी, मॅनेजमेंट सगळं छान आवडलं. एकदम प्रॉम्प्ट आहे. पुण्यातनं सकाळी 6:30ला एकदम राईट टाइम सुटली गाडी. 6:20ला डॉट. करेक्ट. ऑन टाइम होती भरपूर. त्याच्यानंतर थँकफुली आम्ही मील इन्क्लूड केलेले होते. त्याच्यामध्ये आम्हाला टी पासून रात्रीच्या डिनर पर्यंत सगळं इन्क्लुडेड होतं. बट अनफॉर्च्युनेटली आमची जर्नी 6 तासाचीच होती. सो 6 तासापर्यंत आम्ही लंच पर्यंतचं सगळं काही घेऊ शकलो. बट फूड क्वालिटी चांगली आहे. ट्रेन स्वच्छ आहे. कसा होता? म्हणजे प्रीमिक्स असल्यामुळे लिटल बिट नाही आवडला आम्हाला. ओके ओके होता. म्हणजे ट्रेन मधलं फूड आपण जे म्हणतो की खूप वर्स्ट किंवा असं आपला जे चहा लवर असतात त्यांना प्रॉपर आलं टाकून, सुंठ टाकून केलेला चहाच आवडतो. बट स्टील त्यांच्या परीने त्यांनी प्रीमिक्स चहा दिला. सो इट वॉज काइंड ऑफ ओके ओके. खूप छान पण नव्हता, खूप वाईट पण नव्हता. इट वॉज ओके ओके. आणि त्याच्यानंतर न्यूजपेपर सुद्धा मिळाला आम्हाला, जो की एक अनएक्सपेक्टेड होता की न्यूजपेपर मिळेल, वेळ घालवता येईल.
थोडं लेटेस्ट काय चाललंय, लेटेस्ट न्यूज पण कळतील, हे एक चांगलं होतं. त्याच्यानंतर आम्हाला ब्रेकफास्ट मिळाला, व्हेज नॉन व्हेज दोन्ही. व्हेज मध्ये पोहे उपीट दोन मिळाले, दोन गोष्टी मिळाल्या, प्लस ब्रेड बटर पण मिळालं, जाम पण मिळाला. नॉन व्हेज मध्ये डबल एग. अँड येस, अबाउट हायजीन क्लिनलीनेस म्हणाल तर वॉशरूम हे क्लीन होते, म्हणजे तुम्ही जाऊ शकतात ऑब्विसली, इतके जास्त क्लीन होते. दर अर्ली ते क्लीन करत असतात आणि प्रॉपर हार्पिक वगैरे घेऊन ते क्लीन करतात, त्यामुळे एक असा घाण स्मेल येत नाही. आणि वॉशरूम मध्ये सगळं काय फॅसिलिटीज अवेलेबल आहे, म्हणजे टिश्यूज पण होते, प्रॉपर डस्टबिन होतं, टिश्यूज, प्रॉपर डस्टबिन, त्यानंतर हँडवॉश सुद्धा होता. असं नाही की चला बॉटल संपली किंवा काय, ते दर एका तासाने रिफिल करत असतात. हँडवॉश, त्यानंतर हँड ड्रायर जे होतं ते पण वर्किंग होतं. बेबी तुम्हाला बेबीचं डायपर वगैरे काय चेंज करायचं असेल तर ती पण त्यांनी फॅसिलिटीज होती तिथे अवेलेबल. वॉशरूम प्रॉपर क्लीन होतं आणि खराब जरी झाला इन केस तरी पण ते अवरली ते क्लीन करत असतात, हार्पिक वगैरे यूज करून सॅनिटाईज करत असतात, त्यामुळे असा घाण एक स्मेल नाही येत. आणि सर्व्हिस जर म्हणाल तर सर्व्हिसचा एक अनुभव असा आला की तिथे कंटिन्यू लोक असतात त्यांची, जर तुम्हाला काही गरज वाटली किंवा काही हेल्प लागली तर ते अवेलेबल असतात, म्हणजे एक एक तासाने तेही राऊंड मारत असतात. टीसी होता आणि आमच्या पुढेच एक बाबा होते, त्यांनी सांगितलं की मला जास्त गार वाटते, एसीचं टेम्परेचर जरा वाढवा. तर लगेच त्या एसीने लगेच त्या टीसीने कॉल केला आणि एक सर्व्हिसचा माणूस तिथे आला, जो की ते एसीचं मे बी डिपार्टमेंट बघत असणार आहे. तर तो आला आणि लगेच त्याने टेम्परेचर हे वाढवलं. मग परत थोड्या वेळात त्यांना असं जाणवलं की थोडं गरम होतंय, म्हणजे थोडं त्याने, सगळे म्हटले की थोडं जास्त गार वाटतंय, कुलिंग वाटतंय, तर मग थोडं परत त्याने टेम्परेचर प्लस मायनस केलं आणि प्रॉपर बोलवल्यावर ते सर्व्हिस देतात. आणि प्रत्येक बोगीला 2 माणसं असतात, जे की तुम्हाला काय हवंय नकोय ते कंटिन्यू विचारत असतात. जसं ते तर फूड तर डिलिव्हर करतातच, ब्रेकफास्ट, लंच ते ते आणून देतात, पण त्या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही लागलं तर ते तिथे असतात. त्यामुळे वंदे भारतचा एक्सपिरियन्स हा नक्कीच एकदा तरी घेतला पाहिजे. आणि आमचाही हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि तो छानच होता. हा आम्ही फक्त पुणे टू जळगाव केला. आता अजून पुढे अपॉर्च्युनिटीज मिळाल्या तर नक्की आम्ही वंदे भारत सगळ्यांना रिकमेंड करू, ऍज वेल एज आम्ही फॅमिलीलाही रिकमेंड केलंच आहे. आणि आम्हाला पण कुठे दूरचं ट्रॅव्हल करायचं असेल तर आम्ही नक्की वंदे भारतने नेक्स्ट टाइम जाऊ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.